मित्रांनो, हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपण घरगुती म्हणजे 15 ऑगस्ट साजरा केलेला आहे. ते तुम्हाला पुढं बघायला नक्की भेटेल व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला, एन्जॉय करा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे महादेव मंदिर. इथं मी धुळ्याचं फेमस ठिकाण आहे हे. मी इकडं आलेलो आहे फिरायला, तुम्हाला दाखवतो. आमच्या पाठीमागं तुम्हाला दिसत असेल महादेवची मूर्ती आहे आणि आम्ही इकडं फिरायला आलेलो आहे. इकडं बघू शकता किती छान असं वातावरण आहे. इकडे बी बघू शकता दोघी साईडनं. आणि इकडं पूनम आहे, ही लाजू राहिली आहे. बोल अजून आम्हाला तिकडं बी जायचं आहे. तिकडे एक झेंडा लागलेला आहे, तिकडे जायचं आहे. तर ते पण आम्ही तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवू. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हे तर पब्लिक असल्यावर लाजू राहिले दोघं. काय कसं तरी वाटतंय, बिंदास बोलायचं. तर मित्रांनो, आता आपण तिकडून फिरून आलेलो आहे आणि मोठा झेंडा पण पाहून आलेलो आहे. तर आज आपण आपल्या घरावरती तिरंगा लावणार आहे, धाब्यावरती. तर त्यासाठी मी आता एक पाईप आणतो आणि पाईपात हा तिरंगा लावतो आणि मग आपण धाब्यावर याला आपण बांधू. आणि मित्रांनो, हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आम्ही नाही का आधी म्हणजे गावात फिरायला गेलतो, ते पण तुम्ही आता सुरुवातीला बघायला भेटेल. आणि आता आपल्या घरावरती 2 झेंडे लावायचे. एक मी लावून आलेलो आहे ऑलरेडी, आता दुसरा लावायचा आहे, कारण मला पाईप भेटत नव्हता आमच्या घरात. तर आम्हाला आता फायनली हा एक पाईप भेटलेला आहे. तर यात आपण हा झेंडा लावणार आहे. तर चला सुरू करूया. तर पुन्हा असं कंटिन्यू करा तुम्ही सर ब्लॉग आणि शेवटपर्यंत बघा. आणि कसा वाटतो ब्लॉग ते नक्कीच सांगा. सर्व साजरे करताय तर आपण पण साजरे करूया. आपण घरच्या घरी साजरी करू. जसं आपल्याला जमेल तसं. फक्त एवढंच आहे की तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचायपर्यंत पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही हा सगळं दाखवतो. आणि हा पाईप आणला ना मी खालून, तर हा खूप मस्त बेस्ट बसलेला आहे. तुम्ही बघू शकता की किती छान वाटतो आहे. आता याला आपण धाब्यावर लावायला जाऊ. चला मग. आपण आलेला आहे आता फायनली वरती झेंडा लावायला. तर तुम्ही बघा. आणि आपल्याकडं हा झेंडा आहे, हा लावायचा बाकी आहे. आणि मी तुम्हाला दुसरा झेंडा दाखवतो, तो मी लावलेला आहे आता. माईक दे ना. ठीक आहे. हा झेंडा जो आहे हा पण मीच लावला आत्ता. आता याच्यासाठी पाईप नव्हता, आता मी खालून पाईप शोधून वगैरे आणलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं वाऱ्यानं उडतोय. पण आता वारं बंद झालंय. वातावरण पण खूप छान झालं आहे, पावसाचं वातावरण आहे. चला आपण तोपर्यंत हा झेंडा पॅक करू तिकडं. कंटिन्यू करा. आणि मेन म्हणजे बांधायची गरज येणार नाहीये. बांधायची गरज येणार नाही, कारण हे ना त्यांनी वायफाय लावलेलं आहे. तर आपण याच तारमध्ये फिट करायचा प्रयत्न करू.
इकडे कधी कार्यक्रम होतो ते आम्हाला माहीत नव्हतं सकाळचं, पण तरी पण आम्ही तुम्हाला गावात गेलो होतो आम्ही, तर तुम्हाला झेंडा तर आम्ही दाखवलेलाच आहे. पण आपण पण 15 ऑगस्ट आहे तर आपण पण साजरी केला पाहिजे म्हणून आम्ही पण करतोय साजरी. तर तुम्ही तुम्हाला आवडला का नाही ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता वारं पण नाही, नाही तर खूप छान हवा येत होती मगाशी तो झेंडा लावला तेव्हा, असं वरती होत होता. तर मित्रांनो फायनली आपला झेंडा लागलेला आहे, तुम्ही पाहू शकता. पण आता सध्या वारा येत नाही आहे. वारा आल्यावर तुम्हाला त्याची म्हणजे कसा फडकतो हे पण दाखवेल. कारण हे बघा मी एकदम व्यवस्थित लावला आहे, वारा आला तरी हलणार नाही आहे. कारण एकदम फिट आहे, तार आहे इडं लावलेला आणि तिकडचा मी दोरीनं बांधलेला आहे. पण तो थोडा हालतो चालतो आहे मित्रांनो, तुम्हाला हे पण दाखवतो. हे थोडं हलतं आहे पण काय नाही, आपलं घरगुती एन्जॉय करायचं. तर वारा आल्यावर मी थोडीशी शूटिंग घेतली यांची. हे बघा किती छान उडतोय, तो पण आता थोड्या वेळानं उडेल. सकाळी मी रील बनवली एक, तेव्हा एवढी मस्त हवा चालू होती आणि नेमकं आजच हवा नाही येते. म्हणजे आता हवा नाही येते. तुला काय म्हणायचं आहे का? आणि आम्ही तर म्हणजे असं शाळेमध्ये किंवा कुठे बघायला तर आम्हाला भेटलंच नाही आहे. पण आपण इथे करतोय आपल्या आपल्या घरी साजरी. तर तुम्ही नक्कीच बघा आणि खूप छान वाटतं आहे आम्हाला. आणि सगळ्यांनी साजरा केला पाहिजे हा सण. तुम्ही पण करा प्लीज. जास्त काय बाहेर जायची पण गरज नाही, आपल्या घरी जरी आपल्या देशाची आपण हे केलं ना तरी खूप छान वाटतं साजरी. किती छान फडकतोय म्हणा. ते बघा कसा फडकतोय, असं हवा आली ना खूप फडकतोय. आम्हाला पण खूप अभिमान आहे की आम्ही भारतीय आहे भारतीय आहे. आम्हाला खूप अभिमान आहे, भारतीय आहे. जे मित्रांनो, तर आमचा आजचा ब्लॉग किती सुंदर आणि मस्त आपल्या देशासाठी होता. तर हा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका, कारण आपण घरच्या घरी साजरा केलेला आहे. आणि तुम्ही आपला तिरंगा ध्वज पाहू शकता किती छान फडकतो आहे. एक त्या साईडला आहे, एक त्या कोपऱ्याला लावला आणि एक आपल्या या साईडला लावलेला आहे. हा मस्त फडकतोय कारण याच्यासाठी नाही का म्हणजे पाईप मस्त भेटला बघा, तो बी फडकायला लागला. आता वारा चालू झाला तर बघू शकता तिकडं किती छान वाटतंय आता. आणि हा पण मस्त फडकतोय. तर मित्रांनो चला आता मी ब्लॉग संपवतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत महाराष्ट्र माता मित्रांनो, की भारत जय. माता की जय. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.